नमस्कार मंडळी, मी अथर्व माझं सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर तुमच्या सोबत आहे. आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतोय आपल्या कोकणातील महत्त्वाच्या ज्या कला आहेत भजन आणि दशावतार. या दशावतार कलेतील एक आगळा वेगळा स्वरूपाचा जो प्रयत्न आहे सन्माननीय तांबे गुरुजी या ठिकाणी करत आहेत. आणि तो कालिका बाल दशावतार नाट्यमंडळ डिगस यांच्या वतीने आपल्या मार्गदर्शनातून बरेच बाल दशावतार कलाकार निर्माण करत आहेत. त्यांच्या या कार्याला सुरुवातीला सलाम करून नेमकं कशा रीतीने त्यांचं आयोजन नियोजन किंवा हे जे स्वरूप ते साकारत आहेत याविषयी आपण चर्चा करतोय. सुरुवातीला आपण त्यांची तोंड ओळख करून घेऊया. माऊली, नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव प्रकाश लक्ष्मण तांबे. मी प्राथमिक शिक्षक होतो, आता सेवानिवृत्त आहे. उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होतो. गाव कोणतं म्हटलं? माझं गाव डिगस, माझं मूळगाव गिरगाव. आता मी डिगसला घर बांधून तिथे स्थायिक आहे. दशावतार ही जी संकल्पना आहे म्हणजे बाल दशावतार म्हणजे मुलांना शिकवणं आणि त्याच्यानंतर अशा स्वरूपाचे नाट्यप्रयोग सादर करणं, ही संकल्पना मुळात केव्हा तुमची सुरू झाली? काय काय सांगाल त्याविषयी? मी एक दशावतार कलाकार आहे. आमचे कैलासवासी राजेंद्र ठाकूर गुरुजी म्हणून होते. त्यांच्याकडे मी बरीच म्हणजे 10-12 वर्ष मी सचिन हरकर नारद, प्रसिद्ध नारद, बरोबर, त्यांचे आम्ही एकत्र 10-12 वर्ष एकत्र होतो. अशी मंडळी होतो आम्ही. आणि मी शिक्षक असतानाच प्रत्येक शाळेमध्ये ज्यावेळी विविध गुणदर्शन कार्यक्रम असतात सरस्वती पूजनाच्या वेळी, त्यावेळी दरवर्षी ज्या ज्या शाळेत मी असायचो त्या त्या शाळेमध्ये मी अशी दशावतार नाटकं बसवायचो. आणि त्याच्यात एक अशी आवड निर्माण झाली की ही जी आपली दशावतार कलेला जर ऊर्जितावस्था यायला पाहिजे, ती जर आपलं जी संस्कृती आहे, कला आहे, ती जर पुढे चिरंतन राहिली पाहिजे, तर खरं म्हणजे मुलांवर संस्कार झाले पाहिजे. आणि म्हणून मग मी आता सेवानिवृत्त आहे. मुलांमध्ये नेहमी रमणारी व्यक्ती आहे. त्यामुळे मला असं वाटलं की आपल्या जवळपाशी जी मुलं असेल त्यांना त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन आपण त्या मुलांवर जरा हे दशावतार आपण त्यांना जरा सुरुवात करूया. हे जे सेवाव्रत आहे दशावतार कलेविषयीचे, ते साधारणतः त्याची सुरुवात किती वर्ष झाली करताय तुम्ही? मी दशावतार तशी 40 वर्ष मी दशावतार करतो आहे. पण इतर मोठ्या कंपनीवर कधी मी नाही काम केलेलं. त्यामुळे मी थोडासा लोकांपासून, ओळखीपासून लोकांच्या तेवढा असा म्हणजे जसे प्रसिद्ध कलाकार असतात तसा नाही. कारण माझे सर्व्हिस किंवा माझी सेवा ही महत्त्वाची होती. बरोबर, तिला मी महत्त्व देऊन कधी फावल्या वेळेमध्ये मी असं दशावतार करायचं. दशावतार ही जी आता बाल दशावतार नाट्यमंडळ जे साकारताय तुम्ही, त्याला किती वर्ष झाली सुरुवात केलं आहे? हे बाल दशावतार एकदा मी सेवानिवृत्त झाल्यानंतर 2020मध्ये सेवानिवृत्त झालो. त्याच्यानंतर 2020 सरस्वती पूजन जे आलं, त्यावेळी त्या सरस्वती पूजनामध्ये आमच्याकडची शारदा विद्यालय डिगस म्हणून शाळा आहे, तिथे आमचे शिक्षक होते मुख्याध्यापक संदीप देसाई सर. त्यांनी मला विनंती केली की त्या मुलांचं एक बालदशावतार आपण करूया. त्या मुलांचं 1-1.5 तासाचं बालदशावतार केलं आणि तिथल्या लोकांना, आधी आमच्या गावच्या डिगसच्या लोकांना ती एक आवड निर्माण झाली की आमची मुलंसुद्धा दशावतार करू शकतात. आणि मग तिथून मग सुरुवात झाली दशावतार. दरवर्षी मग ते बालदशावतार करायचे आणि मग त्या बालदशावतार 2-4 प्रयोग आम्ही हौशे खातर करायचे. आणि आता यंदा असं ठरवलं की नाही, आपण यंदा आता बाल दशावतार म्हणून एक मंडळ स्थापन करायचं. ते मंडळ आम्ही स्थापन केलं आणि त्या माध्यमातून आम्ही ही कालिका दशावतार नाट्यमंडळ डिगस, बाल दशावतार नाट्यमंडळ डिगस ही सुरुवात केलेली आहे. ह्या सुरुवातीला डिगस गावातील ग्रामस्थांचा किंवा जे सर्व रसिक असतील नाट्य किंवा याच मंडळातील पालक आहेत, त्यांचा सुरुवातीला प्रतिसाद कसा लाभला? म्हणजे काय? अगदी सुंदर प्रतिसाद त्यांचा लाभला. सुरुवातीला त्यांना पण थोडी शंका होती की आमची मुलं स्टेजवर उभी राहतील की नाही. आणि ज्यावेळी पहिला प्रयोग झाला आणि त्या पहिल्या प्रयोगामध्ये शाळेमध्ये एकूण 14 मुलं होती. पण ते सर म्हणाले की माझी 14च्या 14 मुलं स्टेजवर गेली पाहिजे. ते सर त्यावेळी होते ते. मग काय केलं, पहिला इंद्र दरबार दाखवला आणि त्या इंद्र दरबारामध्ये एक अष्टरंबांचं नृत्य दाखवलं. म्हणजे ती सगळी मुलं, पहिली दुसरीची जी सगळी मुलं होती त्या नृत्यामध्ये आम्ही त्यांना घेतला. आणि इतर जी मुलं होती, 3री-4थीची मुलं होती, त्यांना मग इतर भूमिका देऊन ते आपण स्थान केलं. त्यावेळी पालकांना विश्वास पडला की आमची मुलंसुद्धा स्टेजवर सहजपणे वावरू शकतात. आणि खरोखर पालकांचा एवढा आशीर्वाद आहे म्हणण्यापेक्षा त्यांचं एवढं सहकार्य आहे ना. यंदाचा आम्ही जो सुरुवातीचा प्रयोग, हा प्रयोग आपण आता तुम्ही बघता आहात, तो प्रयोग सुरुवातीचा केल्यानंतर पालकांनी उत्स्फूर्तपणे, गावातल्या पालकांनी, म्हणजे जे ह्या मुलांचे पालक नाहीत अशासुद्धा लोकांनी, उपसरपंच आमचे असतील, सरपंच असतील, आमचे अमरसेन सावंत असतील, या सर्वांनी
अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन नाटकाचं म्हणजे कसं उद्घाटन केलं. आणि त्यावेळी गावात माझ्या 18,000 रुपये या मुलांना म्हणजे आशीर्वाद रुपये बक्षीस आलेलं होतं. एवढं उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा मिळाला होता. म्हणजे या नाट्यमंडळाचा श्री गणेशच त्या ठिकाणी सुरुवात झाला आणि त्याच्यानंतर या जिल्ह्याभरात या नाट्यप्रयोगांचं सादरीकरण झालं. मागच्याच काही दिवसात जिल्हा सोडून म्हणजे कोल्हापूरमध्ये सुद्धा तुमचा नाट्यप्रयोग झाला. त्यावेळी कशा रीतीने त्या ठिकाणचा प्रतिसाद होता? कारण कोल्हापूरचा एक प्रतिसाद आणि तो एक वेगळा अनुभव होता. कारण एवढ्या लहान मुलांना कोल्हापूरला जे पाटगाव म्हणून गाव आहे, पाटगाव जे मधाचं गाव म्हणून ओळखलं जातं, त्या पाटगावाला आमच्याकडून जायला 2च मार्ग, एक आंबोली मार्गे आणि दुसरा राधानगरी मार्गे. एवढा 7-8 तासाचा प्रवास मुलांना घेऊन करणे म्हणजे खूप जिकिरीचं होतं. पण पालकाने सांगितलं काय नाही, आमचे मुलं प्रवास करतील. मग आम्ही इथून साधारण 12 वाजता निघालो. 12 वाजता निघाल्यानंतर मुलांना राधानगरीमध्ये जाऊन तिथे आम्ही त्यांना तिथे नाश्ता वगैरे दिला आणि तिथून पुन्हा प्रवास सुरुवात केला. तर संध्याकाळी 5 वाजले आम्हाला तिथे जायला. आणि तिथं गेल्यानंतर आमची मुलं ज्यावेळी गाडीतून उतरत होती आणि ज्या व्यक्तीने तो नाट्यप्रयोग ठेवला होता ती व्यक्ती म्हणजे अचंबितच झाली की सरांनी काय ही मुलं आणली, अगदी लहान लहान मुलं, आणि कशी काय नाट्य सादर करणार, नाट्यप्रयोग करणार. आणि ज्यावेळी नाट्यप्रयोग सुरुवात झाला ना त्यावेळी एवढा सुंदर सादरीकरण झालं त्या नाट्यप्रयोगाचं. आणि त्यांनी जे आमचं काय मानधन ठरलेलं होतं ते वास्कर काका म्हणून होते, त्यांनी अर्ध नाटक झाल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही तुम्हाला आणखी 2,500 रुपये आणखी वाढवून देतो आमच्या मनाने. एवढं सुंदर प्रतिसाद लोकांनी मिळाला. तिथल्या लोकांनी सगळ्यांनी भरभरून बक्षीस दिलं. आणि आमचा जो कॉमेडी त्याच्यामध्ये जो करणार आहे राज तांबे म्हणून, त्याने येतानाच पब्लिकमधून येतानाच 500-600 रुपये जमा करून आणले. म्हणजे त्याला असे लोक खुशीने, म्हाताऱ्या बायकावर होते तर खुशीने त्याला देत होते, अगदी आशीर्वाद देत होत्या. म्हणजे हे त्या ठिकाणी ह्या बालदशावतार जे कलाकार आहेत त्यांचा जो काही रसिकांप्रती जी ताळमेळ किंवा नाळ जी सुरुवातीला जोडण्याचा जो प्रयत्न केला त्याला खरं मार्गदर्शन तुमच्या माध्यमातून झालं. त्याच्यानंतर सध्या दशावतार कलेला सुगीचे दिवस आलेले आहेत आणि हीच दशावतार कला ह्या बाल कलाकारांच्या मनात किंवा तनात रुजवण्यासाठी तुमचा जो प्रयत्न आहे हा उद्देश नेमका काय, म्हणजे तुमच्या माध्यमातून काय प्रयत्न असणार आहे? कारण एक स्वतः शिक्षक, समाजाला घडवणारा एक खरा दुवा म्हणजे शिक्षक मानला जातो. काय तुमचं ध्येय असणार आहे या दशावतार कलेच्या माध्यमातून? दशावतार कला ह्या दशावतार नाटकातून बरेचसे उद्देश आपल्याला लोकांना करता येतात. पण काय आहे, ज्यावेळी जत्रेची नाटकं असतात ना त्यावेळी पहिला राजाचा जातो, पहिला म्हणजे मेन व्हिलन असतो. तो मेन व्हिलन मारल्यानंतर सगळी पब्लिक उठतात आणि ज्याच्यातून जे काय बोध द्यायचं असतो ना तो लोकांपर्यंत म्हणजे ते उठण्याच्या जाण्याच्या मुळामध्ये असतात. प्रत्येक नाटकातून दशावतारामधून हा बोध दिला जातो. मला असं म्हणायचं आहे, माझं तर मत असं आहे की गावोगावी ना दशावतार नाटकाच्या स्पर्धा होतात, मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात. काही मंडळं खूप मोठ्या स्पर्धा आयोजित करतात. त्याच्यात सगळी जुनी जाणती मंडळं, पारंपरिक मंडळं आहेत ते त्याच्यामध्ये असतात, मोठमोठे कलाकार असतात. त्यांची नाटकं तर व्हावी असं माझा आग्रह आहे. पण त्याच्याहीपेक्षा माझा असा आग्रह आहे, एक प्रामाणिक म्हणजे कदाचित मी चुकत असेल, पण हे जी काय बाल दशावतार मंडळं आहेत ना त्यांचे नाट्यप्रयोग जास्तीत जास्त झाले पाहिजे. त्यांना लोकांनी जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांच्या स्पर्धा झाल्या पाहिजे. आणि तरच आपल्याला भविष्यात ज्या काही चांगल्या दर्जाचे कलाकार आहेत ते चांगल्या दर्जाचे कलाकार आपल्या दशावतार कलेला मिळतील. आणि कसं आहे, दशावतार कलेला आतापर्यंत म्हणजे एक ती उत्स्फूर्त कला आहे जी दुसऱ्याची बघून किंवा स्वतः अभ्यास करून ती सादर केली जाते. पण ज्यावेळी दशावतार कलेला एखादा दिग्दर्शक नसतो म्हणा आपल्याकडे असतो, पण एखादा जर दिग्दर्शक लाभला तर त्याच्यातल्या काही उणीवा राहून जातात, त्या उणीवा राहणार नाही. उदाहरणार्थ स्त्रीपात्र आल्यानंतर सरळ सरळ पहिला मुली जी येते ती मुली राजाकडे तोंड करून बसते आणि पब्लिककडे पाठ होते. हे सगळं म्हणजे लोकांचं बघून बघून ते करतात. हे कोणीतरी सांगण्याची गरज आहे. म्हणजे ह्या अशा बारीक सारीच्या उणीवा आहेत. किंवा नारद आल्यानंतर नारदाने राजाच्या दरबारात डायरेक्ट पुढे जायचं नाही, त्यांनी पहिल्या माईकडे तिथे दरवाजावरच्या माईकडे तिथे उभं राहून हे जर पहिल्यापासूनच जर त्या मुलांच्या मनावर बिंबवलं गेलं ना तर भविष्यात खूपच चांगले दिवस दशावताराला येतील. म्हणजे बाल दशावतार कलाकार जे निर्माण होत आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी एक स्टेज सुरुवातीलाच मिळावं अशा स्पर्धांच्या माध्यमातून हा तुमचा हेतू आहे किंवा ध्येय तुमचं या भविष्यात असणार आहे. हे जे दशावतार कलाकार बाल तुम्ही घडवतात त्यांच्या पालकांचं तुमच्याशी कशा रीतीने त्याचा प्रतिसाद असतो? अगदी पालक म्हणजे एवढी लहान मुलं माझ्यावरती सोपवतात. पालक अगदी त्यांचा पूर्ण विश्वास असतो माझ्यावरती आणि ते सोपवतात माझ्यावर. मी त्या पालकांना धन्यवाद देतो आहे.
आणि खरंच म्हणजे पालकांचा एवढा विश्वास आहे ना, तांबे गुरुजी जे काय करतील ते अगदी योग्य करतील. ही मुलं आता बघितलं तर 1-2 मुलं ह्याच्यामध्ये ना अगदी म्हणजे न वाचता येणारी सुद्धा होती. पण ह्या दशावतार कलेच्या माध्यमातून त्यांना पाठांतराची एवढी सवय लागली ना, आणि आता ही सगळी मुलं अ श्रेणीमध्ये प्लस श्रेणीमध्ये पास झालेली आहेत. बरोबर. एवढं म्हणजे त्यांच्यामध्ये. आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही ज्यावेळी 1 तारीखला 1 मेला तुमचा रिझल्ट लागला त्यावेळी मला सगळ्यांनी आणून प्रगती पुस्तक दाखवायची. ते बघितल्यानंतर खरंच मला समाधान वाटलं की नाटक करून आणखी ती मुलं अभ्यासाकडे सुद्धा दुर्लक्ष करत नाही. सध्या शिक्षण प्रणाली ही उपयोजनात्मक म्हणजे उपक्रम पद्धतीनेच या ठिकाणी जास्तीत जास्त चालते. म्हणजे जास्तीत जास्त घोकमपट्टी नसते. कलाशीलता किंवा कलेविषयी ज्यांना आवड आहे अशाच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत सध्या शिक्षण चालू आहे, हसत खेळत शिक्षण या पद्धतीने. तर ही जी काही तुम्ही सेवाव्रत या ठिकाणी केलेलं आहे हे झालं तुमच्या या दशावतारच्या माध्यमातून. सध्या हा जो तुम्ही नाट्यमंडळ चालवत असताना संगीत साथ यासाठी कशा रीते तुमचं नियोजन आहे? संगीत साथ ही माझ्या गावातील संगीत साथ आहे. मुलगा माझा फोटो वाजवतो आणि आमचे शेजारी ते संगीत साथीसाठी आहेत. कारण काय मुलांना चांगले संगीतकार आम्हाला मिळतात, उपलब्ध होतात, पण त्यांना इथे आणून कारण मुलं काय करतात हे त्यांना माहिती नसतं. त्यामुळे आणि ते आपल्या पद्धतीत वाजवत जाणार, मुलं आपल्या पद्धतीत जाणार, मग थोडंसं विसंगत होतं. आणि म्हणून संगीत साथ जर आमचीच असेल तर प्रयोग अतिशय चांगला होतो. म्हणजे दोघांचे ताळमेळ होतो. त्यामुळे भीती वाटते दुसऱ्या संगीतवाल्यांना आणायला, कारण त्या भीती म्हणजे ते आपलं आपण करणार बरोबर, पण आमची मुलं त्यांच्याबरोबर चालणार नाहीत. म्हणून मला माझे संगीत साथीवाले जास्तीत जास्त बसावे लागतात. तसंच या ठिकाणी ह्या मंडळाच्या माध्यमातून एक दशावतार कलाकार किंवा एक शिक्षक म्हणून इतर जे बालकलाकार आहेत किंवा युवा सध्या दशावतार कलाकार घडत आहेत त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असणार आहे? मी असं सांगेन की एक कलाकार होण्यासाठी ना तो आधी पहिला चांगला प्रेक्षक असावा लागतो. त्याने चांगल्या कलाकार आहेत आपल्याकडे. अगदी पप्पू नांदुरकर सारखी माणसं म्हणजे दशावतार आमचे तेंडुलकर काकावरे यांच्यासारखे महर्षी म्हणतात त्यांना. अशी चांगली माणसं आहेत. भाषाशैली यांची प्रगल्भ आहे ना, अशी बघावीत. आमचे कलाकार जातात मी सॉरी कोणाला नाव ठेवत नाही, माफ करा. दशावतार नाटकं बघायला जातात पण ते जास्त ते रंगपटावर असतात. मी ज्यावेळी दशावतार नाटक बघायला जातो त्यावेळी मला त्या दशावतार नाटकात एखादी अशी भावलेली एखादी ॲक्शन मिळते किंवा एखादं असं वाक्य चांगलं मिळतं, ते मी टिपून ठेवतो लगेचच, कारण सगळंच त्या लक्षात राहत नाही. ते सगळ्या बालकलाकाराने किंवा नवोदित कलाकारांनी ते तसं करावं अशी माझी इच्छा आहे. कारण ती एकदा बोललेलं वाक्य कायमच आपल्या लक्षात, ऐकलेलं वाक्य कायमच लक्षात राहील असं नाही. आणि म्हणून चांगली पुस्तकं वाचावी, त्याच्यातही चांगलं मिळालं एखादं वाक्य असेल, एखादा परिचय असेल तर तो त्याने आपल्या नोंदवही त्याने टिपून करून त्याची ठेवावी आणि नाटकाला जाताना त्याचं त्याने अवलोकन करावं. म्हणजे ते आपल्याला कुठे वापरता येईल याचा त्याने उपयोग करावा आणि आपली कला आहे ती समृद्ध करण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा. तसंच या ठिकाणी आता ह्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून बरेच व्हिडिओ तुमचे व्हायरल होतील किंवा म्हणजे चर्चेत येईल. मग त्यासाठी असणारी आता बरेच दशावतार कलाकार महिन्याला त्यांचे नाट्यप्रयोग सादर होत असतात. त्यावेळी तुमचं नियोजन कसं असणार आहे? कारण सलग जर नाट्यप्रयोग तुम्हाला लागले तर करण्याची तुमची काय मानसिकता किंवा तयारी असेल? काय झालं, आमची मुलं लहान आहेत आणि सगळी मुलं आमची, एक तर मुलगा आता 3रीचा आहे, आता 3रीतून आता 4थीत मुलगा आहे. बाकीची मुलं आमची 6वीची 7वीची 8वीची, एकच मुलगा फक्त 9वीचा आहे. आम्हाला ह्या नाटकापेक्षा ना त्यांचा अभ्यास महत्त्व आहे, त्यांच्या परीक्षा महत्त्वाच्या आहेत. परीक्षेच्या कालावधीत जर नाटक आलं कितीही जरी महत्त्वाचं, यंदासुद्धा आम्ही तसंच केलं. नाटकं आली आम्हाला त्या परीक्षेच्या कालावधीमध्ये पण आम्ही नाही घेतली, कारण ते महत्त्वाचं आहे आम्हाला. आणि ते करता मग ही आपली एक कला आहे, आवड आहे आणि म्हणून ही आवड आपण जोपासणार आहोत. मग पहिलं प्राधान्य त्यांच्या अभ्यासाला. हे झालं तुमचं दशावतार क्षेत्राविषयी. तसंच तुम्ही अन्य बऱ्याच कलांना सुद्धा तुम्ही वाव देतात. कारण मी मागच्या वेळी कुडाळला एक तुमचं महिला जे समय नृत्य आहे ते बघितलं. त्यांच्याशी काही चर्चा केली असता असं जाणवलं की तांबे गुरुजीच जे मार्गदर्शक आहेत किंवा त्यांचीच संकल्पना असते. मग हे सुद्धा अन्य कलेच्या विषयी कोणकोणत्या प्रकारात तुमचं योगदान असतं, काय सांगायला मला अभिमान वाटेल. आमच्या डिगसगावचंच कालिका देवी समय नृत्य महिला मंडळ आहे. नुसतं समय नृत्यच नाही तर गोपनृत्य महिला मंडळ आहे, तेच करतात. टाळ नृत्य महिला मंडळ आहे, म्हणजे गोपनृत्य, टाळ नृत्य, समय नृत्य. आज त्यांचं खारेपाटणला आजच. आणि नवरात्रापासून त्यांनी आत्तापर्यंत 70-80 त्याचे प्रयोग केलेले आहेत.
मला म्हणजे एवढं मला समाधान आत्मिक समाधान वाटतं की गावातल्या स्त्रियासुद्धा माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या घरी येऊन अगदी मुक्तपणे वावरून तिथे प्रॅक्टिस करू शकतात. एवढं म्हणजे मला एवढं समाधान वाटतं ना की सगळे वाडीतले लोक माझ्यावर एवढा विश्वास ठेवतात. त्यामुळे मी समाधानी आहे आधी. आणि दुसरी गोष्ट समय नृत्य तर आहेच ही महिलांचं. त्याच्याशिवाय आमच्या वाडीचं भजन आहे, त्या भजनामध्ये आम्ही असतोच म्हणा, पण माझा प्रथमेश म्हणजे आपला जो पेटी मास्तर आहे तो त्यांचा बुवा आहे. हे सगळे म्हणजे कला असेल, क्रीडा असेल, एक दोन कला मंडळांचा मी अध्यक्ष आहे, दुसऱ्या मंडळाचा सचिव आहे. त्यामुळे नेहमी मी सेवानिवृत्त जरी असलो तरी ह्या कलेच्या माध्यमातून मी नेहमी कार्यरत असतो. मला वेळच पुरत नाही. ओके, म्हणजे या समाजाचा एक घटक म्हणून त्याचं कुठेतरी आपण जन्माला आल्यानंतर कुठेतरी ऋण फेडण्यासाठी कलेच्या माध्यमातून तुम्ही सतत कार्यरत असतात. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही या माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनल त्या माध्यमातून आलात आणि तुमचा जो नाट्यमंडळ आहे, कलाकार आहेत, यांच्या ओळखीसाठी तुम्ही परवानगी दिलात. तुम्हाला या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुम्हीसुद्धा आमच्या आजच्या कार्यक्रमाला येऊन आमची मुलाखत घेतलात, आमच्या कलाकारांना प्रोत्साहन दिलात. तुम्हालासुद्धा आणि हे जे काय जो कोण व्हिडिओ जे कोण बघतील रसिक मान्यवर त्यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद देतो, आभार मानतो. गेलो कालिका दशावतार नाट्यमंडळ डिगस या नाट्यमंडळातील संगीत साथ आपल्यासोबत आहे आणि त्यांची आपण ओळख करून घेतोय. माऊली, नाव तुमचं? माझं नाव प्रथमेश प्रकाश तांबे. गाव डिगस गावचे. तसंच आपल्यासोबत पक्वाजोजक सुद्धा आहेत. नाव तुमचं? माझं नाव उमेश उत्तम कदम, गाव डिगस. हे दोन्ही आपल्यासोबत आहेत आणि या मंडळाला ते संगीत साथ करत आहेत. तुमचा जो हार्मोनियम जे गायन किंवा वादन जे आहे, गुरुवर्य कोण तुमचे? मी पहिल्यांदा एक सागर राठोड म्हणून कडावामध्ये शिकवायचे, आता ते आचरायला शिकवतं. त्यांच्यानंतर प्रमोद सुतार, ते आता सध्या वारले. त्यांच्यानंतर काही कालावधीसाठी मी समीर करंबवांकडे पण गेलो. त्याच्यानंतर मी असंच याचं ऐकून असं वाजवायला शिकलो. म्हणजे तो प्रयत्न आहे. दशावतार क्षेत्रात भजन आणि दशावतार खूप वेगळं आहे. कडे गेलो, पण दशावतार क्षेत्रामध्ये मी व्हिडिओ ऐकून आणि दशावतारी ऐकूनच जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न या ठिकाणी. तसंच आपल्यासोबत पक्वाजोजक उत्तम कदम आहेत. तुमचे गुरुवर्य? मी भजन क्षेत्रात पक्वाज महेश परब डिगसचे त्यांच्याकडे शिकलो. पण पक्वाज मी आमचे बंधू प्रथमेश तांबे यांच्याकडे शिकलो. त्यांनी मला शिकवलं कसं वाजवायचं दशावतारला. खरे गुरु म्हणजे पक्वाज प्रथमेश तांबे आहेत. त्यांच्या दशावतारात साधारण किती वर्ष वादन चालू आहे? 5 वर्ष आहे. 5 वर्ष. आणि तुमचं दशावतारात? मी इयत्ता 5वी पासून मी दशावतार करतो, म्हणजे जसं मी भूमिका करतो आतमध्ये. पण त्याच्यानंतर हे जेव्हा बाल दशावतार चालू झालं त्याच्यानंतर मला माझ्या पप्पाने म्हणजे हे जे संचालक आहेत तांबेसर, ते माझे बाबा आहेत, त्यांनी मला प्रोत्साहित केलं की असं पेटी ह्याच्यात पण वाजवायला शिक. मग इथून हे जे चालू झालं ना बाल दशावतार, त्याच्यातून मी पेटी वाजवायला शिकलो. आजपर्यंत दशावतार भूमिका करतोय 5वी पासून. आजपर्यंत बरेच नाट्यप्रयोग तुम्ही सादर केलात या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. इवन कोल्हापूरमध्ये सुद्धा तुमचा एक नाट्यप्रयोग झालेला. रसिकांचा प्रतिसाद कसा आहे, काय सांगाल? बाल दशावताराचा जर का तुम्ही विचार केलात ना, तर बाल दशावतार बघितल्यानंतर प्रत्येक म्हणजे कोण पण असू दे, किती पण वयाचा लहान मुलगा असू दे, मोठा वृद्ध व्यक्ती असू दे, बाल दशावतार म्हटलं आवर्जून येतात. कारण त्यांना काहीतरी एक कुतूहल असतं की आपल्या म्हणजे एका वयावरती मुलं काहीतरी आपली पिढी सुधारण्यासाठी, आपली कला वृद्धिंगत करण्यासाठी पुढे काहीतरी करतायत. त्याच्यासाठी लोकांचा प्रतिसाद चांगलाच असतो, कायम नेहमी चांगलाच असतो. आणि तो तसा तुम्हाला लाभलेला आहे. हो. ओके, धन्यवाद तुम्हाला माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलकडून. तुम्हालासुद्धा या यूट्यूब चॅनलकडून नाट्य वाटचालीसाठी आणि भावी संगीत वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसंच या ठिकाणी कालिका दशावतार नाट्यमंडळ, बाल दशावतार नाट्यमंडळ डिगस या नाट्यमंडळातील बाल कलाकार आपल्यासोबत आहे, त्याची आपण ओळख करून घेतोय. नाव तुमचं? अथर्व आबाधुरी. गाव? डिगस गावचाच हा बाल कलाकार आहे. आजची जी भूमिका आहे नाट्यप्रयोगाचं नाव? शिवतेज हरण. या शिवतेज हरण या नाट्यप्रयोगात शिवशंभू महादेवांची भूमिका आहे. पण साधारणतः ते प्रवेश कसे आहेत, म्हणजे कसं कथानक आहे, कशा रीतीने ते
तुझ्याकडून शिवशंभू महादेवांची भूमिका सादरीकरण होणार आहे. काय सांग? प्रथमतःच मी रक्तसूर आहे हां. एक राक्षस. तो माझी भक्ती करणार. हं. मी तिथे प्रकट जाणार बरोबर. आणि मी त्याला सांगणार की तुला माझ्यासोबत युद्ध करावे लागेल. त्या युद्धात तू विजयी झालास तर तुझी इच्छा पूर्ण केली जाईल. तो माझ्यासोबत युद्ध करतो आणि तो युद्धात जिंकतो. हं. आणि मी त्याला माझ्या देहातील शिवतेज हरण त्याला देतो. हं. आणि त्याला सांगतो की लक्ष देऊ नये, ज्यावेळी तुझ्या हातून शिवभक्तांचे छळ होईल आणि तुझ्या देहात मी सोडिलेले शिवतेजाचे हरण होईल, तेव्हा तुझ्या कन्याच्या पतीच्या हातून तुला मृत्यू येईल असं म्हणतो. म्हणजे असा तो साधारण प्रवेश आहे. हे झालं ह्या नाट्यप्रयोगातील तुमच्या भूमिकेबद्दल. दशावतार क्षेत्रात जे काम करताय तुम्ही, किती वर्ष या दशावतार क्षेत्रात काम? मी 3री पासून काम करतोय. आता मी आता 8वीत गेलो. 8वीत गेलो म्हणजे 5 ते 6 वर्ष काम करतोय. शिवशंभू महादेवांची सोडून अन्य कोणकोणत्या भूमिका दशावतारात केल्या आहेत? एकदा मी पहिलंच सुदर्शन केलं, हां दुसरं शिवगण केलं हां आणि तिसरं कात्यायनी देवी केलं हां. आणि हे चौथी म्हणजे 4 शिवशंभू महादेवांची. दशावतार क्षेत्रात गुरु म्हणजे आता हे दशावतार कला तू सादर करतो, मग त्याचे गुरु कोण तुझे म्हणजे कोण? माननीय श्री प्रकाश तांबे सर. तांबे सर हे शाळेमधूनच तुम्हाला ते ज्ञान शिकवलं आहे त्याने. आणि अन्य तांबे गुरुजी आणि अन्य दुसऱ्या कोण? आणि हे प्रथमेश तांबे. प्रथमेश तांबे हो. त्यांचं. सध्या दशावतार क्षेत्रात बरेच असे दशावतार कलाकार आहेत हो. बरोबर. त्यातील तुझे आवडीचे कलाकार कोण? सिद्धेश कलिंगड. सिद्धेश कलिंगड आणि दादा राणे गोणसकर. म्हणजे हे सगळे कलाकार त्यांच्या भूमिका बघून प्रयत्न असतो. हो. दशावतार क्षेत्रात काम करत असताना म्हणजे कसं वाटतं, म्हणजे कोणता आनंद? कारण चांगलं वाटतं हां. आणि आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करावं असं आपल्याला वाटतं. म्हणजे चांगला विचार आहे. शाळेतील अभ्यास आणि हे कसं काय मॅनेज करतो? शाळेचा अभ्यास आम्ही सकाळी ते संध्याकाळपर्यंत करतो. हं. नंतर आम्ही रिहर्सलला जातो. झाले. कसं दोन्ही मॅनेज करायला पाहिजे. बरोबर. शाळेत नंबर असतो हो, अ श्रेणीमध्ये आहे. म्हणजे A ग्रेडमध्ये तू पास होतोस. म्हणजे खूप छान. म्हणजे नाट्यकला जोपासत तुझा शाळा चांगल्याच अभ्यास करून या ठिकाणी तू करतोस. तुला नाट्य वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी कालिका बाल दशावतार नाट्यमंडळ डिगस या नाट्यमंडळातील बालकलाकार आपल्यासोबत आहे. नाव तुझं? जरा मोठ्याने. पार्थ पवार आपल्यासोबत आहे. आज कोणकोणत्या भूमिका या नाट्यप्रयोगामध्ये करणार आहे? गणपती आणि राक्षसाचं नाव कंठासूर ही भूमिका साकारणार आहे. म्हणजे कंठासूर साधारणतः कसा आहे तो, म्हणजे त्याचा स्वभाव किंवा कशा रीतीने त्याचे प्रसंग आहेत? पहिला तर अजून एक राक्षस आहे रक्तासूर. तो मला बोलवतो. त्याचं काहीतरी हे त्यांचं काम पूर्ण करावं. मी जातो प्रवेश करतो आणि तिच्या मुलीला कन्या तिच्या कन्याचं नाव रत्नप्रभा. तिला ठार करण्यासाठी मला बोलवतो. पण मी नकार दिलो. तरी पण तिने राजआज्ञा दिली. मी राजआज्ञा मान्य केली आणि घेऊन गेलो. आणि असं म्हणजे तो प्रसंग आहे दशावतार. अजून एक आहे. हां. त्याच्यानंतर तिला मी असं हां तिला ठार नंतर करतो. हां. आधी तिला हे देतो असं माझं गाणं असतं. हां त्याच्यानंतर तो राजा येतो. हां. आणि मग तो मला मारतो. ओके. म्हणजे असा हा प्रवेश या ठिकाणी आहे. दशावतार क्षेत्रात किती वर्ष झाली काम करतोय तू? यंदाच. कितवीला आहेस? 7वीला. 8वीत जाणार. दशावतारातील तुझे गुरु कोण, म्हणजे कोणाकडून शिकतो तू दशावतार कला? तांबे गुरुजी यांच्याकडून तू शिकतोस. दशावतार क्षेत्रात अजून बरेच कलाकार आहेत नामवंत बरोबर. मग त्यांच्या कोणाचा नावाचा उल्लेख करशील, मग कोणाच्या भूमिका बघतोस? तुला आवडता कलाकार कोण? सागर मिस्त्री. ओके धन्यवाद. तुला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी कालिका बालदशावतार नाट्यमंडळ डिगस तांबे गुरुजी प्रस्तुत या ठिकाणी मंडळ आहे. त्यातीलच एक बाल कलाकार आपल्यासोबत आहे, त्याची आपण ओळख करून घेतोय. नाव तुझं? ईश्वरी ईश्वरी
परब. आजचा जो नाट्यप्रयोग या ठिकाणी चालू होतो आहे, नाट्यप्रयोगाचं नाव आणि त्यात भूमिका कोणती आहे आणि ती कशा रीतीने सादर करते? माझ्या नाट्यप्रयोगाचं नाव शिवतेज आहे. जरा मोठ्याने. माझ्या नाट्यप्रयोगाचं नाव शिवतेज आहे आणि मी राजा रविनंदनचं काम करते. हां, राजा रविनंदन हा कसा आहे, त्याचा स्वभाव वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे कसं ते पात्र आहे, काय सांगते? म्हणजे पहिल्यांदा माझा वैयक्तिक प्रवेश आहे आणि मग नंतर नारद येतो आणि नारद मला सांगतो की एक राक्षस आहे कंठासूर नावाचा, तर तो स्त्रियांचा छळ करतो. मग म्हणून मी त्या राक्षसाला ठार मारण्यासाठी जाते. नंतर त्या राक्षसाला ठार मारते आणि तिथे माझी आणि राणी रत्नप्रभाची ओळख होते आणि नंतर आमचा विवाह होतो. आणि विवाह झाल्यानंतर राणी रत्नप्रभा आमचे जे वडील आहेत रक्तासूर, तर ते मग आम्हाला ठार मारण्यासाठी येतात आणि आमचा छळ करतात. आणि नंतर मग छळ झाल्यानंतर आम्ही परत मला एक कॉमेडी भूमिका करणारा हा सोमका म्हणून एक आहे सेवक. हां, तर तो मला मग घरी घेऊन जातो त्याच्या आणि परत तिथे आणि माझ्या राणीची भेट होते. नंतर तिथे रक्तासूर येतो आणि रक्तासूरची आणि त्या म्हाताऱ्याची लढाई होते. आणि लढाईमध्ये नंदी येतो, नंदीची आणि त्याची माता नंदीची आणि रक्तासूरची लढाई होते. नंतर मग शंकर प्रकट होतात, तर मग शंकरांची आणि रक्तासूरची लढाई होते. त्यामध्ये रक्तासूर विजय होतो. नंतर मग शंकर सांगतात की तुला जे काय हवं ते तू मागून तो बोलतो की तुम्ही मागा. नंतर तो शंकर बोलतात की मला फक्त तू एक गळा भेट हवी आहे. मग तो गळा भेट देतो आणि त्याच्या देहात जे शिवतेज असते त्याचे हरण होते. नंतर माझ्या आणि रक्तासुराची लढाई होते, त्यात रक्तासूर ठार होतो. म्हणजे साधारणतः हा असा प्रसंग या ठिकाणी आहे. दशावतार क्षेत्रात किती वर्ष काम करतेस तू? मी दुसरीपासून दुसरी. आणि आत्ता कितवीला आहे? मी आता 6वीला जाते. 6वीला, म्हणजे 4 वर्ष तू काम करते. आजपर्यंत ही राजकुमाराची भूमिका झाली. अन्य कोणकोणत्या भूमिका केल्या आहेस? पहिल्यांदा मी इंद्रदेव होते, नंतर मग पार्वती देवी, दुसरीमध्ये असताना इंद्रदेवाची भूमिका सगळं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग मी राजा सुदर्शन झाले. त्याच्यानंतर पार्वती देवी आणि त्याच्यानंतर आता राजा रवी. ओके. दशावतार क्षेत्रातील गुरु म्हणून कोणाचं नाव घेशील तू? तांबे गुरुजी. हे झाले म्हणजे तुमचे गुरुवर्य. अजून बरेच नामवंत दशावतार कलाकार आहेत, यूट्यूबच्या माध्यमातून बघत असशील किंवा काय, कोणाचे असे व्हिडिओज वगैरे बघायला आवडतात तुला? सुधीर कलिंगन त्यांचे. हा राजकुमार भूमिका साकारत असताना भाषा प्रभुत्व असणं गरजेचं असतं. मग ते वाचन किंवा त्याचा जो सराव असतो तो कशा रीतीने तू करतेस? पाठांतर वगैरे असतं. आणि शाळेत मार्क्स वगैरे कसे असतात? कोणत्या श्रेणीत पास झालीस तू? A1 मध्ये. म्हणजे शाळेतला अभ्यास आणि हे करत असताना ताळमेळ कशा रीतीने आखतेस तू? व्यवस्थित असतो आणि प्रयत्न येतो. घरातील वातावरण काय असतं? कारण एक मुली ह्या घरातील आहेत आणि प्रोत्साहन देतात. काय वाटते दशावतार क्षेत्रामध्ये आल्यानंतर? दशावतार क्षेत्रात आल्यावर मला खूप छान, म्हणजे असं आईवडिलांचं नाव मोठं करण्याची एक संधी मिळते. ओके. आणि तो तुझा प्रयत्न आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग मीनाथवारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलीस. तुला नाट्य वाटचालीसाठी आणि शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी कालिका बाल दशावतार नाट्यमंडळ डिगस या नाट्यमंडळातील बाल कलाकार आपल्यासोबत आहे, त्याची आपण ओळख करून घेतोय. नाव तुझं? सम्यक राजेंद्र गायकवाड. गायकवाड आपल्यासोबत आहे. आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्या नाट्यप्रयोगाचं नाव? शिवतेज घराणे. आणि त्यात भूमिका कोणती साकारतोय तू? मी मेन विलनची भूमिका. नाव काय त्या विलनचं? रक्तासूर. ते रक्तासूर पात्र कसं आहे, म्हणजे त्याचा स्वभाव कसा आहे, कशा रीतीने त्याचं जीवन या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून सादर होणार आहे, काय सांगशील? म्हणजे पहिल्या प्रवेशापासून पहिल्यांदा मी तळी घेऊन जातो, कारण देवाचा आशीर्वाद मला घ्यायचा होता. तेव्हा मी जातो, माझं भाषण बोलतो. त्याच्यानंतर मी पूजा करायला लागतो. त्या देव प्रकट होऊन माझ्या समोर येतो, माझी इच्छा मागतो. मी त्याला माझी इच्छा अमर आणि अजिंक्य अशी सांगतो, पण तो मला सांगतो नाही, मी ही इच्छा तुझी पूर्ण करू शकत नाही. तेव्हा मी रागवतो व मी त्याला सांगतो की ही इच्छा तू माझी पूर्ण करत नसेल तर मी माझे शिरकमल तुझ्या चरणी अर्पण करतो. त्या देवा थांब म्हणतो. तर मी सांगतो, देवा तू माझी
इच्छा पूर्ण करत नव्हती. आता थांब कशाला म्हणाला. हं. तेव्हा देव मला आशीर्वाद देतो की तू अमर आणि अजिंक्य होशील. मला वाटतं की मी खरोखरच अमर आणि अजिंक्य झाला. त्यानंतर देव मला सांगतो की असं हुरळून जाऊ नको, कारण तुझी जी कन्या असते तिच्या कन्येच्या पतीच्या हातून मला मृत्यू येणार आहे. हे ऐकल्यावर मी विचारात पडतो आणि विचारात पडल्यानंतर माझा दुसरा प्रवेश असा विचारामध्ये येतो. तेव्हा विचार करतो माझ्या कन्येच्या पतीच्या हातून मला मृत्यू येणार असेल तर माझ्या कन्येला मी ठार करणार. तेव्हा मी माझ्या कन्येला ठार करायला जातो, पण तेव्हा माझी कन्या म्हणते थांबा बाबा थांबा. तेव्हा थांबा बाबा म्हटल्यावर ती मला सांगते तुम्ही मला मारणारच आहात, तर याच्या आधी मी काय सांगते ते ऐकून घ्या. तेव्हा मी तिचं ऐकून घेतो. तर ती मला सांगते जर माझ्या हातून माझ्या पतीच्या हातून तुम्हाला मृत्यू येणार असेल तर मी आजन्म अविवाहित आहे. तेव्हा मी आनंदित होतो आणि बाळाला सांगतो बाळ आता माझा तुला प्रेमळ आशीर्वाद आहे आणि मी जायला निघतो. तेव्हा अचानक मी थांबतो, पाठीमागार फिरतो, कारण माणसाचे मने चंचल असते. ते कसं आणि कोणता बदल होईल हे आपल्याला सांगताय. तेव्हा मी तिला सांगतो नाही आता मी तुला जिवंत सोडणार नाही. तेव्हा तिथे नारद येतो व नारद आम्हाला असं सांगतो. त्यानंतर मी माझ्या सेनापतीला बोलवतो हिला ठार करायला, कारण मी जर ठार केलं तर माझी प्रजा माझ्या नावावर थुकतील आणि असं. त्यामुळे माझ्या सेनापतीला सांगतो की हिला ठार कर. तेव्हा सेनापती पहिल्यांदा नाकारतो, नंतर मी त्याला राजआज्ञा देतो. मग तो तिला अरण्यात घेऊन जातो व मला तो अरण्यात घेऊन जातो. तो तिला मारायला जातो, पण तितक्यात राज करता येतो व कंटासुराचं आणि त्याचं युद्ध होतं आणि कंटासुराला तो ठार करतो आणि माझा प्रवेश होतो. मला काय वाटतं की कन्या मेली, कंटासुर आता येणार, म्हणून मी एकदम आनंदित असतो. तेव्हा नारद येतो व नारदाला मी सांगतो आता मला कोणाच्या मदतीची गरज नाही, तू जाऊ शकतो. तेव्हा नारद मला सांगतो की कंटासुराला राज करताना ठार केलं. तेव्हा मी रागात जातो व राजकर्त्याकडे जातो व राजकर्त्याचे आणि माझं युद्ध होतं. त्याच्यात मी त्याला व कन्येला मारतो व कन्येला तो मरण्याची ऍक्टिंग करतो व बेशुद्ध पडतो. मला वाटतं की तो मरतो. नंतर कन्येला उठवतो आणि मारायला जातो, पण विचार करतो की तिला असं ठार करायचं नाही, हालाल करून तरच तिला ठार करायचं. त्यानंतर मी त्याला घेऊन जातो व ती माझ्या हाताला दचका देते व पळून जाते. व त्यानंतर मला माझ्या गुप्तहेरांजवळून करतं की त्या अशा प्रमुख ठिकाणी लपली आहे. तेव्हा मी तिथे जातो व राजकर्त्याची व कन्याची भेट होते. ती पाहून मला खूप राग येतो. मग मी तिला ठार करायला जातो, पण तिथे हा म्हातारा असतो, तो मला अडवतो. तो सांगतो कोण रे बाबा तू, ह्या मारतं काय का. तर मी आमचं दोघांचं युद्ध होतं. त्यानंतर परत त्या म्हाताऱ्याला वाचवण्यासाठी नंदी येतो. नंदीला माहीत असतं ना मी छळ करतोय, त्यामुळे तो नंदी येतो. नंदीचं पण आणि माझं युद्ध होतं. त्या युद्धानंतर लगेच शंकर येतो व शंकराचं आणि माझं युद्ध होतं. शंकर थांबायला सांगतो युद्धामध्ये अचानक. मी सांगतो विचारतो त्याला देवा युद्धाला पूर्णविराम देण्याचं प्रयोजन काय. तेव्हा देव मला सांगतो तुझ्या मी युद्धावर प्रसन्न झालो आहे, तुला जे काही हवं असेल ते तू माझ्याकडून मागून घे. पण देव पराजय झाला होता, त्यामुळे मी ऐकायला तयार नव्हतो. मग मी त्याला सांगतो की तुला जे काही हवं असेल ते तू माझ्याकडून मागून घे. व तो मला सांगतो की तू माझ्या मिठीत आहे. तर मी त्याला विचारतो इतकीच इच्छा आहे तुझी, ठीक आहे, म्हणजे तुला जर ही इच्छा हवी असेल तर मी तुझ्याबरोबर गळाभेट करतो. गळाभेट झाल्यानंतर माझ्या देहातील त्राण तो उडून घेतो व मी अमर आणि अजिंक्य नाहीसा होतो, कारण मी शिवभक्तांचा छळ केलेला होता त्यामुळे. व नंतर मी रागवतो आणि सांगतो तर माझ्या देहातील शिवतेजाचं हरण झाले असेल तर मी कोणासमोर वाकणार नाही, आता मी तुम्हाला ठार करणार. असं बोलून राजाबरोबर माझं युद्ध होतं. राजा मला ठार करतो. इथे झालं. हा असा स्वरूपाने हे पूर्ण शिवतेज हरण नाट्यप्रयोग या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. दशावतार क्षेत्रातील तुझे गुरु कोण. तांबे गुरुजी. त्याच्यानंतर इतर जे आता दशावतार कलाकार आहेत यूट्यूबच्या माध्यमातून किंवा अन्य नाट्यप्रयोगाला जाऊन कोणकोणत्या कलाकारांच्या भूमिका तुला बघायला आवडतात. पप्पू नांदोसकर, सिद्धेश कलिंग, दादा राणे, परत उदय राणे कोणसकर,
बाळा कलिंग हं. इतके. अशांच्या भूमिका बघायला आवडेल. आता कितवीला आहेस तू? आता मी 7वीला. किती वर्ष या दशावतारात काम करतो म्हणजे 3 वर्ष. 3 वर्ष. तिसरीपासून. आणि ह्या ज्या भूमिका साकारत असताना घरचं वातावरण कसं असतं म्हणजे नाटकाला जा किंवा काय जा कसं म्हणतात, प्रोत्साहन देतात, प्रोत्साहन देतात? चांगलं असतं. म्हणजे प्रयत्न शाळेत ग्रेड कुठची भेटते तुला? ए ग्रेड आहे. म्हणजे अभ्यासाचा आणि दशावतार कलेचा ताळमेळ योग्यरित्या होतो. आणि या माझं सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तू आलास, ही माहिती दिलीस, तुला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्यासोबत या नाट्यप्रयोगातील नारदाची भूमिका साकारणारे बालकलाकार आपल्यासोबत आहे. नाव तुझं? पूनम पवार. ही नारद भूमिका आज साकारतोय. आत्ताच आपण नाट्यप्रयोगाच्या बाबतीत ऐकलं. नारद ह्या भूमिकेच्या जे काही गाणी असतील किंवा काय गायनाचा जो प्रयत्न असतो, आजच्या नाट्यप्रयोगात कोणकोणती गाणी म्हणणार आहेस? एका हाताने कर आणि गंधर्वाचा दिला हां. आणि जीवा हाताने हां. एका हाताने कला शिवशंकर भोळा आणि छंद तुझा लागला. हां. दशावतार क्षेत्रात गुरु म्हणून कोणाच्या नावाचा उल्लेख करतो? माननीय श्री प्रकाश तांबे गुरुजी. नारद भूमिका सोडून अन्य कोणकोणत्या भूमिका केल्या आहेस? तिसऱ्यात असताना कृष्णाची केलेली. हां. त्याच्यानंतर नारद. नारद आता दशावतार क्षेत्रातील बरेच नारद आहेत बरोबर. त्यात तुला आवडते नारद कोण भूमिका करणारे? विठ्ठल गावकर. ते गाव त्यांचं नाव घेशील. आणि कसं वाटतंय दशावतार क्षेत्रात काम करत असताना? बरं वाटतं. कितवीला आहेस तू? 7वीला आहे. घरातलं वातावरण कसं असतं नाटकाला जाण्यासाठी वगैरे? जा म्हणतात. अभ्यास ए श्रेणी आहे की एमध्ये आहे? गाव तुझा डिगसच तिकडचा. तुझ्या बरोबरचे जे मित्र असतात जे नाटकात काम करत नाहीत ते तुला काय म्हणतात? म्हणजे काय नारदाची भूमिका साकारतोस ना तू, मग काय म्हणतात तुला? जे भारी करतो वगैरे म्हणजे मित्रांचा प्रोत्साहन मित्रांचं असतं. आणि दशावतार क्षेत्रात काम करत असताना तुला वैयक्तिक कसं वाटतंय? बरं वाटतं. ओके, धन्यवाद. माझं सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात त्याबद्दल तुला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ठिकाणी कालिका बाल दशावतार नाट्यमंडळ डिगस या नाट्यमंडळातील कलाकार आपल्यासोबत आहे. नाव तुझं? गाव डिगस. कितवीला आहेस तू? आजचा जो नाट्यप्रयोग आहे शिवतेज हरण या नाट्यप्रयोगातील तुझी भूमिका राणी. साधारण ते पात्र कसं आहे ते म्हणजे काय एक दोन? पहिल्यांदा म्हणजे वडील असतात रक्तासूर, त्यांची म्हणजे त्यांना शंकराने सांगितले असते ना माझ्या नवऱ्याच्या हातून त्यांना मृत्यू येणार म्हणून ते मला सगळं सांगतात. ते सांगितलं आणि त्याच्या सेनापती म्हणजे कंटासूर त्यांना बोलवून मला अरण्यात घेऊन जातात. तिकडून अरण्यात घेऊन गेल्यानंतर जो कंटासूर असतो राक्षस तो माझ्या प्रेमात पडलेला असतो. म्हणजे त्याला मी म्हणजे तो मला आवडत नसतो. मग तो मला जेव्हा हल्ला करत असतो तेव्हा राजा वाचवायला येतो. नंतर त्यानंतर राजा वाचवायला मी त्याच्या प्रेमात नंतर गाणं होऊन आम्ही मग तो पुढील प्रवास त्या ठिकाणी चालू होतो. हे झालं या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून. दशावतार क्षेत्रात ही जी भूमिका तू साकारते म्हणजे राणी किंवा राजकुमारी, गुरुवर्य म्हणून दशावतार कोणाचं नाव घ्यायचे? तांबेकर. दशावतार क्षेत्रात अशा बऱ्याच नट्या काम करतात म्हणजे स्त्री अभिनय कलाकार आहेत. त्यातील तुला आवडते कलाकार किंवा कोणाच्या भूमिका तू बघतेस यूट्यूबच्या माध्यमातून किंवा नाट्यप्रयोगाला गेल्यानंतर? नीलकंठ सावंत. आणि त्यांच्याच दशावतार क्षेत्रात काम करत असताना घरातलं वातावरण काय असतं म्हणजे नाट्यप्रयोगाला जा किंवा काय कसा प्रतिसाद असतो घरातून आईबाबांचा? सांगतात. शाळेत कितवीला आहे म्हटलं? 7वीला. कोणत्या श्रेणीत पास झालीस? अ श्रेणीमध्ये. शाळेतला अभ्यास आणि दशावतार ही नाटकावर कशा रीतीने ताळमेळ तुझा असतो? पहिल्या शाळा आमची 5:30 सुटते त्यामुळे घराकडे आल्यानंतर अभ्यासालाच बसते. 7 वाजता रिहर्सल असते अभ्यासाला बसते. 7 वाजता रिहर्सलला. मग म्हणजे योग्यरित्या ताळमेळ होत असतो.
दशावतार क्षेत्रात काम करत असताना काय वेगळा अनुभव तुला मिळतोय? कारण बरेच असे नाट्य रसिक असतात, बघतात, मग त्यांची वाहवा असते. कसा प्रतिसाद किंवा प्रोत्साहन तुला मिळते काय? आनंद होतो सगळ्या म्हणजे लहान ह्याच्यामध्येच मला नाटक करायला भेटतं ते खूप आहे. आणि आईबाबांचा पण प्रतिसाद असतो, त्यांचं नाव मोठं करण्याचं किती वर्ष झाली म्हणते काम करते या नाट्यप्रयोगात? 3 वर्ष. ओके, धन्यवाद. या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग मी नाथ वारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तू आलीस, तुला खूप खूप शुभेच्छा. कालिका बालदशावतार नाट्यमंडळ डिगस या नाट्यमंडळातील बालकलाकार आपल्यासोबत आहेत. नाव तुझं? सर्वेश सुनील वरक. सर्वेश वर्ग आपल्यासोबत आहे. कितवीला आहेस तू? मी आता इयत्ता 9वीला 9वीला. आणि कुठच्या म्हणजे ह्या आजच्या नाट्यप्रयोगातील भूमिका नेमके काय आहे, काय सांग? सोमा लाकूडखेडा याची बायको सखूबाई. ते कसं आहे ते व्यक्तिमत्व, म्हणजे कसा प्रवेश आहे त्याचा? प्रवेश असा घर वैतागलेली, अशी नवऱ्याला वैतागून अशी घरी आलेली अशी ती स्त्री आहे. आजपर्यंत दशावतारात कोणकोणत्या भूमिका केल्यास? ठीक आहे. आणि किती या वर्षापासूनच या कंपनीत आहे? त्याच्यानंतर गुरु म्हणून कोणाचं नाव घेशील? गुरु म्हणून माननीय श्री प्रकाश तांबे. तांबे गुरुजी. आणि सध्या दशावतारात बरेच कलाकार आहेत. कोणत्या कलाकारांचा नावाचा उल्लेख करशील? आता मला सिद्धेश ते आता आलेले बघा मगाशी, हां ते, हां, आणि सिद्धेश कलिंगन. त्याच्यानंतर घरात आता शाळेत जातो, त्याच्यानंतर दशावतार कला ही सांभाळत असताना ताळमेळ कसा असतो अभ्यासाचा वगैरे? ताळमेळ असतो. म्हणजे कुठची ग्रेडने पास झाला? 8वी ए ग्रेडने. दशावतारात येऊन कसं वाटतंय, म्हणजे काय? दशावतार येऊन म्हणजे मला आवड होती दशावतार करायची, ती इच्छा होती म्हणून मी केली आणि मला दशावतार करायला खूप आवडतं. घरातल्यांचा काय प्रतिसाद असतो? घरातले सांगतात दशावतारात कर, पण अभ्यास पण कर. तेवढाच कर. तुला माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसंच या कालिका बाल दशावतार नाट्यमंडळ डिगस या नाट्यमंडळातील एक बालकलाकार आपल्यासोबत आहे. आजचा जो नाट्यप्रयोग आहे, पहिल्यांदा तुझी ओळख, नाव काय तुझं? सार्थक उमेश पवार. कितवीला आहेस? 3री आता 4थीत गेला. 4थीत गेला आहे. आजची भूमिका नंदीची आहे, म्हणजे कसे आहेत प्रवेश ते, म्हणजे काय आहे? म्हणजे राजाचा रक्ताचा छळ करतो. मग नारद शंकराला सांगतो तुम्ही तुमच्या हातून शिवभक्ताचा छळ होतो म्हणून याला सर्व कारणीभूत तुम्ही आहात. मग शंकर सांगतो कारण मग नारद सांगतो की तुम्ही रक्तासुराला अमर आणि अजिंक्य हे वरदान दिला, त्यामुळे तो उन्मत्त होऊन आज रविनंदन राजकर्त्यावर संकट आले आहे. मग शंकर सांगतो माझा भक्त दुःखात आहे, मग चल नारदा चल माझ्यासोबत चल. मग नारद सांगतो तुम्ही जाण्यापेक्षा तुमच्या साहित्यात किती शूरवीर सैन्य आहे त्याच्यावर एखाद्यावर जबाबदारी द्या. मग शंकर मला हाक मारतो, मग मी तिथे येतो आणि मी सांगतो देवाला पृष्ठभागी घेऊन विश्वभ्रमण करून झाल्यावर एकाएकी माझ्या देवाची हाक कोण रे नंदी, तसं अशीलसा निघून ये ही माझ्या कनी पतन पावली. त्याबरोबर क्षणाचा विलंब न करता वायू वेगाने इथे आलो आहे. मी सांगतो मला एक हाक द्यायचे प्रयोजन काय. मग तो सांगतो माझा भक्त राजा रविनंदन त्याच्यावर आज संकट आलं आहे. पाताल भुवनाचा रक्तासूर त्याच्या अन्याय आणि अत्याचार करीत आहे. मग मी सांगतो ते काम माझ्यावर द्या, मी ते व्यवस्थित पार पारीन. मग मी तिथून जातो. म्हणजे असा प्रवेश तो आहे. साधारणतः दशावतार क्षेत्रात गुरु म्हणून कोणाचं नाव घेशील? माननीय श्री तांबे सरांचं. तसंच दशावतारात असे बरेच कलाकार आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून किंवा नाटकं बघत असताना कोणकोणत्या कलाकारांच्या भूमिका तुला आवडतात? दादा राणे कोणस्कर. आणि मी आज नवीन आहे त्यामुळे मला इतकं काही माहीत नाही, म्हणजे तू फक्त दादा राणे कोणस्कर यांच्या भूमिका तू बघतो. ती सिरियल आहे बरोबर. अभ्यास आणि नाटक करत असताना कसं काय सांभाळतोस? मी सकाळ जर अभ्यास करतो शाळेत असतो तो, आणि जेव्हा आमची प्रॅक्टिस असते नाटकाची तेव्हा मी
संध्याकाळी नाटकाची नाटकं प्रॅक्टिस करतो. कोणत्या ग्रेडने पास झालास तू? ए ग्रेड. ए ग्रेडने. घरातले तुला काय म्हणतात दशावतारात जात असताना? काय घरातला प्रतिसाद कसा असतो तुला? मला घरातल्यांचा चांगला आहे. ते मला सांगतात अभ्यास पण कर आणि दशावतार पण कर. असं असतं. आता बरेच आज छोटा आहेस तू, सगळ्यात मला वाटतं ह्या यांच्यात छोटा आहे. कसं वातावरण असतं म्हणजे रसिक प्रेक्षक वगैरे तुला म्हणजे वाहवा तुझी करतात, म्हणजे कसं वाटतं तुला त्याच्यात? मला प्रेक्षक मला पैसे बी देतात, त्यामुळे मला धीर वाटतो. त्या मला टाळ्या बी वाजवतात, त्यामुळे मला धीर येतो. मला असं वाटतं की अजून नाटकं करावी. ओके ओके, खूप छान. या ठिकाणी तुला प्रलोभन देण्याचा प्रयत्न या दशावताराच्या माध्यमातून होत आहे. तसंच या माझं सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तू आलास, 4 शब्द सांगितलेस, त्याच्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद आणि तुला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसंच या ठिकाणी बाल दशावतार मंडळातील एक कलाकार आहे. नाव तुझं? राज तांबे. कितवीला आहेस? आता 8वीला गेलो 8वीला. आजची भूमिका काय आहे तुझी, म्हणजे हे पात्र काय आहे? आणि म्हातारा माझं किती वर्ष या दशावतार क्षेत्रात काम करतो? 3रीपासून. कोणकोणत्या भूमिका केल्या आहेस? कोळीची केली, म्हाताऱ्याची केली, परत म्हणजे कॉमेडी भूमिका आहेत त्या? कॉमेडीच केली. तसंच भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.